आपण लोकसभा क्षेत्राच्या चिचपल्ली या शहरामध्ये आहोत। आपण जनसामान्यांचे मत जाणून घेणार आहोत। 2024ची लोकसभा निवडणूक ही सुरू आहे आणि प्रचार धुमाडी मोठ्या प्रमाणात आपण पाहतो आहोत आणि जनसामान्यांशी आपण बोलणार आहोत। माझ्या पाठीशी माझ्या समोर अनेक लोक आहेत आणि जाणून घेणार आहोत त्यांची मत। काय सांगाल, लोकसभेची निवडणूक सुरू आहे, मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुमाकूळ सुरू आहे आणि यामध्ये हवा कुठली सुरू आहे? यामध्ये तिहेरी लढत आहे। यामध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सुद्धा आहेत जे तडफदार उमेदवार आहेत। त्यानंतर प्रतिभा धानोरकर आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेशजी बेले। या निवडणुकीमध्ये तिघांचाही पगडा भारीचा। या तिघांमध्ये तिहेरी लढत होणार आहे। सुधीरभाऊ काका, तुम्हाला काय वाटतं कोणता उमेदवार निवडून येईल? आमचे सुधीरभाऊ का बरं? सुधीरभाऊ एवढा मोठा विकास केलेला आहे आमच्या। इकडे बसस्टँड बनला आहे, शाळा बनली आहे, मंगल कार्यालय बनलं आहे। कोण येईल निवडून? सुधीरभाऊ मुनगंटीवार, कारण त्यांना विकासाच्या याच्यावर त्यांना निवडून आणणे हा आमच्या जनतेचा काम आहे। कारण भाऊंनी खूप मोठा विकास केलेला आहे बल्लारच्या विधानसभा क्षेत्रामध्ये, तर सुधीरभाऊ हे येणं निश्चित आहे। काका, निवडणूकमध्ये कोण येईल निवडून? पंजाब का बरं? पंजाब काका, तुम्हाला काय वाटते ह्या वेळेला जे निवडणूक आहे लोकसभेची, त्याच्यामध्ये कोण निवडून यायला पाहिजे? सुधीरभाऊ मुनगंटीवार। सुधीरभाऊच का बरं? कारण की पंधरा उमेदवार आहे। सुधीरभाऊचा या क्षेत्रामध्ये मूल शहरामध्ये खूप प्रकारचा विकास आहे। रोड, रस्ते, भरपूर कामे आहेत सुधीरभाऊचे। सुधीरभाऊ यायला पाहिजेत। तुम्हाला काय वाटतं? भाऊ सुधीर भाऊ जे आहे 4 वेळा निवडून आलेले आहेत, ठीक आहे। आमचा जो विकास, आमच्या गावाचे पालकमंत्री होते आमची काकू, BJPचे शोभाताई काकू आमची फडणवीस नाही का, तितका विकास नव्हता झाला। परंतु सुधीर भाऊने या 10 वर्षात जितका विकास केला तेवढा विकास आजपर्यंत झालाच नाही। आणि जसा बारामतीचा विकास आहे, जसा बारामतीमध्ये ते पवार कुटुंब करतात, तसा आमच्यासाठी सुधीर भाऊ आमच्या इकडे आहे। तरी पण असं वाटत आहे का यावेळेस बाळू धानोरकरची जे मिसेस आहे थोडा काटेकी टक्कर व्हायची शक्यता दिसत आहे, तरी पण सुधीर भाऊच निवडून येईल। तुम्हाला काय वाटतं? सुधीर भाऊशी येणार आहे। सुधीर भाऊ येणार आहे निवडून असं तुम्हाला वाटतं? सुधीरभाऊ मुनगंटीवार निवडून येतील। त्यावर सुधीर भाऊच का बरं? कारण की 15 उमेदवार आहे। सुधीरभाऊंनी विकास केलेला आहे ना, त्याच्यामुळे जातीपातीवर न करता नाही का, जो काम करते त्या उमेदवाराला दिलं पाहिजे। काही आणखी कोणता उमेदवार ह्यावेळी निवडणूकमध्ये निवडून येईल? सुधीरभाऊ मुनगंटीवार। सुधीर भाऊ का बरं? त्यांनी विकास केला आहे, बसस्टॉप पण बनलं चांगलं छान। मतदार आहात, काय सांगाल, लोकसभा जे निवडणूक आहे त्याचे वारे भाऊ लागलेले आहेत, प्रचाराचा धुमाकूळ जो होतोय, काय सांगाल, कोणाची हवा आहे? हवा सध्या प्रतिभाताई धानोरकर यांची आहे आणि आघाडीवर आहेत त्या सध्या प्रचारामध्ये। दादा, हे आपले युवक आहेत। इथे आपण पांठेल्यावरती आहोत, जानाडा या गावामध्ये अनेक लोक इथे येतात, चर्चा पण होते आणि या चर्चेमधनं आपल्याला काय आठवते किंवा कुठली हवा आहे, कोणाची हवा आहे, कोण जिंकते असं काय वाटतं तुम्हाला? आपल्या इकडे चर्चा तर सध्या प्रतिभाताईचीच आहे, कारण की जे लोक येतात आणि त्यांची जी चर्चा झालं आहे त्याच्यामुळे तर हवा प्रतिभाताईचीच आहे। एक लोकसभेची निवडणूक आहे आणि प्रचाराचा धुमाकूळ सुरू आहे, काय वाटतंय कोणाची हवा सुरू आहे? सध्या तर सुधीरभाऊ मुनगंटीवारचीच हवा सुरू आहे आणि भाऊच निवडून येणार। काय असं सांगणार की भाऊंचे जे विकास कामं भाऊंनी काय काय केले आणि ज्यामुळे भाऊ निवडून येतील? भाऊने भरपूर काही कामं केले, बसस्टॉपचं सौंदर्यीकरण केले आहेत, रस्ते वगैरे व्यवस्थित केले आहेत, तसे भरपूर भाऊचे कामं आहेत ते आपण सांगू शकत नाही, पण भाऊचे कामे भरपूर आहेत। आता भाऊ राज्यातून दिल्लीला जाणार आहेत, असं तुम्हाला वाटत असेल तर मग काय परत विकासाची आशा घेऊन आपण भाऊंना दिल्लीत पाठवताय? नाही, भाऊवर तर आम्हाला 100% आशा आहे आणि भाऊ आपले कामं आजपर्यंत पूर्णपणे बरे केलेले आहेत आणि भाऊचे कामं नेहमी पूर्ण बरेच आहेत। ही जी लोकसभेची जी रणसंग्राम जे सुरू आहे ते आपण बसस्थानकावर आहोत आणि जाणून घेणार तिथे एक काका आहेत। आपण मतदार आहात? हॅलो, आपण मतदार आहात? हो, मतदार। कोणत्या गावच्या आहात? सुशी। काय नाव आपलं? प्रभाकर कपाटे। काय वाटतं कोणाची हवा सुरू आहे? हवा आता सर्वाकडे जिकडे म्हणला तिकडे, आता कोणाकडे टाकायला भाऊ आणि ताईमध्ये लढत आहे असं बोललं जातं, काय सांगाल? काय सांगायचं आता, कोणाला काय सांगायचं, आपल्या मताने टाकायचं। नक्कीच एकंदरीत आपण बघतायत की आपण मूल शहरातील बसस्थानकावर आहोत। माझ्या पाठीमागे सुद्धा काही आहेत, असे प्रवासी आहेत, तुम्ही गर्दीसुद्धा बघू शकता। लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि आपण सामान्य जनतेशी आपण संवाद घालणार आहोत। माझ्यासोबत आहेत एक
आपण कुठले काका? इथले मतदार आहात आपण? कुठली हवा सुरू आहे असं वाटतंय तुम्हाला? आता दोन्ही पक्षाची आहे, BJP काँग्रेस. नक्कीच कुठल्या विकासावर हे जे निवडणूक आहे ही झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता जिथं विकास आहे तिथं तर होणारच पाहिजे ना, व्हायलाच पाहिजे. आपल्यासोबत युवक सुद्धा आहेत आणि युवती सुद्धा आहेत. आपण मतदार आहात? हां पहिल्यांदा मतदान करताय? हां काय वाटतं कुठल्या आहात आपण? आपलं नाव काय? पायल लेनगुरे, कुठं राहता? खालवसपेठ. आपण या मतदारसंघामध्ये आहात? हां कोण वाटतं कोण जिंकेल? माहिती नाही. यामध्ये भाऊ आणि ताई याच्यामध्ये लढत असल्याचं बोललं जातं, काय सांगाल? सर आमचं मत वंचित बहुजन आघाडी.